आणि आता पाहूयात विधानसभेचे वारे महत्त्वाच्या बातम्या। नेते पक्षाध्यक्ष स्टार प्रचारक यांची तपासणी होणार। हेलिकॉप्टर विमान बाय रोड येणाऱ्या नेत्यांवर आयोगाची नजर असेल। सूत्रांची माहिती, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणाऱ्या एकूण संघर्षामुळे आयोगाचा निर्णय। पंढरपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या बॅगांची तपासणी झाली। मंगळवेढामध्ये हेलिपॅडवर दाखल होताच निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गडकरींच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। सांगलीमध्ये हेलिपॅडवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बॅगांची तपासणी। प्रचारासाठी आल्या असता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बॅगांची तपासणी। गोंदियातील तिरोड्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या बॅगांची तपासणी। महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी पटोले यांची सभा। आदित्य ठाकरे यांच्या बॅगांची दापोलीमध्ये हेलिपॅडवर तपासणी। निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी। उद्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होणार। संभाजीनगरचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये तनवाणी यांच्या काही कार्यकर्त्यांसह प्रवेश। पुण्याच्या भोरमध्ये संग्राम थोपटेंचे समर्थक सतीश चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार गटामध्ये प्रवेश। भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे विरुद्ध दादा गटात शंकर मांडेकर यांच्यामध्ये लढत। रायगडमध्ये सुनील तटकरेंना मोठा धक्का। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्याम भोकरेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये श्याम भोकरेंचा प्रवेश। फडणवीस स्वतःला पैलवान समजतात, मात्र आपल्याकडे वस्ताद आहे। वस्ताद एक डाव नेहमी राखून ठेवतात। लोकसभेत एक डाव वापरला, विधानसभेमध्ये अनेक डाव वापरतील। रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका। डोंबिवली पश्चिममध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड। 3 ते 4 अज्ञातांकडून शिवीगाळ आणि मारहाण करत तोडफोड। अमित ठाकरेंचा प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये प्रचार सुरू। अमित ठाकरेंसोबत मिताली ठाकरे सुद्धा प्रचारामध्ये सहभागी। युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे प्रचाराच्या मैदानात। रेवती सुळेंचा घरोघरी जाऊन युगेंद्र पवारांचा प्रचार। नागपूरमध्ये मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांचा सायकल रिक्षा चालवत निवडणुकीचा प्रचार। रिक्षाने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा शेळकेंचा प्रयत्न। मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्यासाठी शर्मिला ठाकरे प्रचाराच्या मैदानात। शर्मिला ठाकरे यांची उल्हासनगरमध्ये रॅली। उल्हासनगरमध्ये रंगणार चौरंगी लढत।